टीव्ही सत्यमेव व्रतम। सरकारला शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा नाहीये, बच्चू कडू यांचा घणाघाती प्रहार। सरकारला शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचाच नाहीये, त्यामुळे अमेरिकेतला कापूस भारतात येतोय। 100-150 कापड मिल मालकांच्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जीवावर सरकारनं नांगर फिरवलाय। यावर कोणी बोलायला तयार नाही। शेतकऱ्यांची बातमी ब्रेकिंग न्यूज होत नाही, ती कोणी दाखवत नाही, त्यामुळे शेतकरी मागे पडतोय। आम्हाला जाती धर्मात अडकवून ठेवलं जात आहे। शेतमालाच्या भावापेक्षा जातीचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, असा संताप प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। देवळी इथं दिव्यांग मेळावा आणि शेतकरी हक्क यात्रा आयोजित करण्यात आली। यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला। हमीभावाविषयी प्रतिक्रिया। 1965 मध्ये आपण शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्याची योजना आणली। 1990 मध्ये स्वामीनाथन आयोग आला। 1965 पासून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना हमीभाव भेटला तर 100 पैकी 20 शेतकऱ्यांना। त्या शेतकऱ्यांपैकी 10 शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनीच खाल्ले। 1965च्या योजनेची अजूनही पाहिजे तशी अंमलबजावणी नाही, फक्त घोषणा करतात, अशी टीका त्यांनी हमीभावाच्या बाबतीत केली आहे। अमेरिकेतला कापूस 25 ते 30 हजार रुपये क्विंटलनं विकत घ्यायचा आणि माझ्या या देशातल्या शेतकऱ्यांचा कापूस 7,000 क्विंटल दरानं घ्यायचा, हा कुठला प्रकार आहे? आम्ही 15,000 रुपये क्विंटलनं कापसाची निर्यात करतोय, त्यातील नफा तर आम्हाला द्या ना, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे। हा शेतकरी जाती धर्मात विभागला आहे। याला याच्या भावापेक्षा जातीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, याच्या धर्माचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। आम्हाला अडकवून ठेवलं जात आहे। 100-150 कापड मिल मालकांच्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जीवावर सरकारनं नांगर फिरवलाय, कुणी बोलायला तयार नाहीत। शेतकरी आत्महत्याविषयी प्रतिक्रिया। एवढ्या 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। 15 दिवसांनी सोयाबीन हाती येते। मार्केटमध्ये काय तर 3500 भाव आहे। खरेदी केंद्र सुरू करण्याची व्यवस्था आहे काय? चढउतार निधी देणार होते, सोयाबीनचे 6000 रुपये देणार होते, हे मोदीजी बोलले होते, त्यांना माहीत आहे। गावातला आमचा भाजपचा झेंडा घेऊन तयार आहे। आमचे गुलाम त्यांना भाव भेटो किंवा नाही, काही देणं घेणं नाही। कर्जमाफीविषयी प्रतिक्रिया। कर्जमुक्ती हे इमर्जन्सी काम आहे। या सगळ्यामध्ये लूट आहे आणि कर्जमुक्ती ही लुटीची वापसी आहे। 200-300 उद्योगपतींना 18 लाख रुपये करोड माफ करता येतो। आमच्यासाठी 1 लाख कोटी रुपये देखील लागत नाही। आम्हाला तर 35,000 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी तर देशासाठी 2 लाख करोड लागतील, तेही माफ करत नाही। कुणी देणं घेणंच नाही। बाप मेला तरी नेता जिवंत राहिला पाहिजे, पार्टी सत्तेत आली पाहिजे, या भावना आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी प्रतिक्रिया। सोयाबीन 5 ते 5,500 रुपये भावानं होईल, देवाभाऊ असं म्हणतात। दुष्काळ पडू द्या, आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला तर मग कर्जमाफी देऊ। निवडणूक काळात 7-12 कोरा करू म्हणाले। विदर्भाचा मुख्यमंत्री आहे, या विदर्भात संत्रा आहे, त्याला भाव आहे का चांगला? संत्रा उत्पादक, धान उत्पादक, कापूस उत्पादक कोणता शेतकरी चांगला आहे ते सांगावं। तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री दुसऱ्यांदा खुर्चीवर बसले। तुम्ही धान, कापूस, तूर, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलं? जय श्रीरामचे नारे, बटेंगे तो कटेंगे। आता तर तुम्हीच कापत आहात शेतकऱ्यांना। शेतकऱ्यांवर काटा मारून तलवार चालवताय हिंदू शेतकऱ्यांवर। शेतकऱ्यांपैकी 75% शेतकरी हिंदू आहेत, यांना ओठ मारणारे, अशा प्रखर शब्दात बच्चू कडू यांनी घणाघाती टीका केली आहे। आणि हमीभाव द्यायचा पण नाही। 1965 मध्ये आपण खरं तर ही योजना आणली, त्यामुळे शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे। जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटले पाहिजे। 1965चा नंतर 90 मध्ये बदलवली, स्वामीनाथन आयोगाला। या 1965 पासून तर आतापर्यंत हमीभाव भेटले किती शेतकऱ्याला? आणि ते भेटले म्हणजे जर आपण 100 शेतकरी असेल तर 20 शेतकऱ्यापैकी त्यातले 10 शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनीच खाल्ले। त्याच्यात सुव्यवस्थापना नाही आहे, त्याच्यावर लक्ष नाही। 65च्या योजनेची अजूनही पाहिजे तशी अंमलबजावणी नाही आहे, फक्त घोषणा करतं सरकार आणि लुटतं। मी मगा काय बोललोय का, अमेरिकेतला कापूस आम्ही 25 ते 23,000 रुपये क्विंटलनं विकत घ्यायचा आणि माझ्या या देशातल्या शेतकऱ्याचा कापूस 7,000 विकत घ्यायचा, हा कुठला प्रकार आहे? आम्ही 15,000 रुपये क्विंटलनं निर्यात करतोय कापसाची, मग त्याच्यातला नफा तर आम्हाला द्या ना। जो नफा भेटला तो नफा देत नाही आहे, बिलकुल आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे। त्यांना माहित आहे का हा सगळा शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे। याच्या भावापेक्षा याच्या जातीचे प्रश्न महत्वाचे आहे, याच्या धर्माचे प्रश्न महत्वाचे आहे। काही मंदिर बना है, काही मस्जिद को गिराना, और काही मस्जिद को खड़ा करना, काही मंदिर को गिराना। एवढ्या ह्याच्यात आम्हाला बरोबर अडकून ठेवलं ना। आयात शुल्क माफ केलं, त्याच्यामुळे आता कापसातला जो दर मिळणार आहे त्या कापसाच्या दराबाबत सुद्धा शक्यच नाही, शक्यताच नाही आहे।
आज पहिलेच आपण सरप्लस होतोय, त्याच्यात अजून जर आपल्याकडे कापूस आला आणि तोही लांब धाग्याचा कापूस येणार आणि सगळ्या व्यापारी कापड मिलवाल्यांचं अधिक व्यवस्थित होईल. 100-150 कापड मिलसाठी, कापड मिल मालकांसाठी हजारो करोडो शेतकऱ्यांच्या जीवावर नागर चालवलं ना सरकारनं. कोणी बोलायला तयार नाही. तुमच्या मीडियावाले पण याची ब्रेकिंग न्यूज करत नाही. केली का विचारा. अर्ध्यातले अर्धे अदानी अंबानीचे आहे, तुमचे अर्धे चॉनर. ब्राईट घेणार, दाखवणार किती. खरं शेतकऱ्याचं दाखवायची अवस्थाच नाही हो. एवढ्या रोज 2000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या वर्धेमध्ये फक्त. आम्ही इथं 47% वाढलो, त्याच्या न्यूज आहे का कुठं? नाही. आम्ही पाय घासून हसून मारायचं. तुमचा सोयाबीनचे ते झालं. आता सोयाबीन 15 दिवसात हाती येतं. मार्केटमध्ये काय भाव आहे? 35 आहे. खरेदी केंद्र सुरू होण्याची व्यवस्था आहे. तुम्ही चढउतार निधी देणार होते, सोयाबीनला 6000 देणार होते. मोदीजी बोलले होते, नरेंद्रजी बोलले होते. त्याला माहिती आहे गावातला भाजपचा झेंडा घेऊन आहे आमचे गुलाम. त्यांना भाव भेटो का नाही भेटो. कर्जमुक्ती हे एमर्जन्सी काम आहे, कारण या सगळ्याच्या मध्ये लूट आहे. ते लुटीची वापसी आहे. लुटलं ना तुम्ही. मागच्या वर्षी काय भाव भेटला सोयाबीनले? काय भावना विचारा. 3034 रुपयाला लुटलं ना. मग ते लुटीची वापसी आहे. तुम्ही 200-300 उद्योगपत्यांना 18 लाख करोड माफ करताय 10 वर्षात, आणि आमच्यासाठी 1 लाख करोड लागत नाही. आम्हाला तर 35,000 कोटीच पाहिजे महाराष्ट्राला. पुऱ्या देशाला किती पाहिजे? 2 लाख करोड. ते माफ करत नाही. लेन देणच नाही हो. आम्हाला झेंड्याच्या रंगात रंगून ठेवला आहे. बाप मिला तरी 72 नेता जिवंत राहायला पाहिजे, पार्टी सत्तेत आली पाहिजे, या भावना आहे. शेतकरी नेते विजयी नेपाळमध्ये जे घडलं ते भारतात घडेल. असं राहिलं तर होणारच ना. मी सांगा, हे त्याची जाणीव करून करासाठीच फिरतोय आम्ही. तर जाणीव झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तेच सांगा, अज्ञान राहणं हे आपल्यासाठी मरणाच्या समान आहे. थोडं ज्ञान घेऊन लढणं महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायला आलो. रोज मरतोय. तुम्ही सांगा, सोयाबीन 5000-5,500 रुपये भावानं खरेदी होईल. खरेदी सुरू झाली तर किती लोकांची होईल सांगता येतं? तेच तुरीचे आहे, तेच कापसाचे आहे. म्हणजे पेरला आम्ही, आता काय समोर. आणि ते देवाभाऊ असे म्हणतोय दुष्काळ पडू द्या. आमचा शेतकरी पाय घासू मेला का मग आम्ही कर्जमुक्ती देऊ जमलंच तर. दर 5 वर्षांना देता येतं का कर्जमुक्ती? मग बोलले काय तिकडे निवडणुकीत? ते बघा 5 वर्ष झाले होते का? अरे या विदर्भातला मुख्यमंत्री आहे, मग या विदर्भात संत्रा आहे, त्याला भाव आहे, तो चांगला आहे शेतकरी. तूर उत्पादक शेतकरी चांगला आहे, कापूस उत्पादक शेतकरी चांगला आहे का धान उत्पादक? तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना, दुसऱ्यांदा बसले खुर्चीवर. मग या तूर धान कपास उत्पादक शेतकऱ्याला दिलं काय तुम्ही? जय श्रीमाचे नारे, बटेंगे तो कटेंगे. आता तर तुम्हीच कापताय. रोज काटा मारतोय, रोज तलवार चालतो शेतकऱ्यावर. हिंदू शेतकऱ्यावर चालवतोय. 2000 शेतकऱ्यापैकी 75% शेतकरी हिंदू आहे, यांना होट मारणारे आहे. कदर नाही. मारा आधी. तुम्हाला जिंकू आम्ही व्यवस्थित. ईव्हीएम मशीन नाही तर घोषणा, बटेंगे तो कटेंगे.